कुपवाडमधील 15 ऑगस्टला केसरे दाम्पत्यावर जो हल्ला झाला त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज हिंदू सकल संघटनेच्या वतीनं हिंदू सकल मोर्चाच्या वतीनं संपूर्ण सांगली शहर आणि कुपवाड या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेलं आहे। या बंदच्या हाकेला संपूर्ण सांगली शहरातून आणि कुपवाड शहरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। आपण सध्या पटेल चौकात आहोत। आपण पाहू शकता व्यापाऱ्यांनी कडकडीत असा बंद पाळलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर 15 ऑगस्टला मनीषा केसरेकर आणि मोहन केसरेकर यांचा हमीद शेख याने निर्गुण असा खून केला होता। कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून हा खून करण्यात आला होता आणि त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी सांगलीमध्ये आज दुपारी 4 वाजता शिवतीर्थ ते महापालिका असा भव्य असा मोर्चासुद्धा या ठिकाणी काढण्यात येणार आहे। एकंदरीत पाहिलं तर हमीद शेख याला फाशीची शिक्षा द्या आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टवर घ्यावा अशा मागणीसह त्या केसरेकर दाम्पत्याचे जे 2 मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकारनं उचलावा अशा विविध मागण्यासाठी या ठिकाणी मोर्चासुद्धा काढण्यात येणार आहे। आणि महापालिकेवर हा मोर्चा आल्यानंतर या ठिकाणी आमदार महेश लांडगे असतील, आमदार संग्राम जगताप असतील आणि या संपूर्ण मोर्चाचे नेतृत्व करत असलेले आमदार गोपीचंद पडळकर असतील, हे सर्व हिंदू सकल मोर्चामध्ये कार्यकर्त्यांना आणि सांगलीकरांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि या हत्येचा निषेधसुद्धा या ठिकाणी व्यक्त करणार आहे। कॅमेरामॅन रोहित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।